टरबूज शेती संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी मार्गदर्शन चॅनलवर। आज आपण टरबूज शेती कशी करावी, कोणती काळजी घ्यावी आणि जास्त उत्पादन कसे मिळवावे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आणि STR ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच कृषीविषयक नवीन अपडेट्स आपल्याला ज्या वेळेला माझे व्हिडिओ पब्लिश होतील त्यावेळेला नोटिफिकेशन मिळेल। त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या। जराही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, हवामान आणि मातीची निवड। टरबूज पिकासाठी हवामान कशा पद्धतीचे लागते तसंच माती कशा पद्धतीने लागते तर टरबूज उष्ण आणि कोरडे हवामानामध्ये चांगल्या पद्धतीने वाढते। वालुकामय, गाळाची व हलकी जमीन टरबूज पिकासाठी उपयुक्त ठरते। ज्या जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे pH 6 ते 7.5 पर्यंत आहे अशी जमीन चांगले उत्पादन मिळते। नंबर 2 चा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे बियाण्याची निवड आणि लागवड। शक्यतो संकरित वाण निवडणे, ज्याच्यामध्ये शुगर बेबी असेल, काशी पितांबर, अर्ध्यम, तसेच आपल्या लोकल मार्केटला ज्या व्हरायटी चालतात अशा व्हरायटी निवडणं गरजेचे आहे। मी काही तुम्हाला ठराविक व्हरायटी सांगितलेल्या आहेत। एकरी 400 ते 500 ग्राम बियाणे हे पुरेसे ठरतात। पेरणी किंवा लागवड करताना 1.5 ते 2 मीटर अंतर ठेवणे गरजेचे आहे। रोपाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी ठिबक सिंचन वापरणं गरजेचे आहे। त्यामुळे पाण्याची बचत सुद्धा होते आणि उत्पन्नामध्ये 30 ते 40% पर्यंत वाढ होते। त्यामुळे ठिबक सिंचन हे फायदेशीर ठरते। नंबर 3 चा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन आणि पाणी सिंचाई। खत व्यवस्थापन आणि सिंचन। टरबूजला नत्र, स्फुरद, पालाश याचे योग्य प्रमाण लागते। नत्र म्हणजे N, स्फुरद म्हणजे P आणि पालाश म्हणजे K। NPK हे समप्रमाणात आणि योग्य प्रमाणात जर दिलं तर टरबूजाचं उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने। शक्यतो सेंद्रिय खताचा वापर करावा, कारण टरबूज हे कंझ्युम प्रोडक्ट असल्यामुळं केमिकल फ्री जर आपण औषधी किंवा खत दिले तर मार्केटला याला 2 पैसा हा अधिकचा मिळतो। कारण आज रोजी ग्राहक हे सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले कंझ्युम प्रोडक्ट घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजण्यास सुद्धा तयार आहेत। सेंद्रिय खतामध्ये शेणखत, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत याचा वापर करणं गरजेचे आहे। सुरुवातीच्या टप्प्यात दर 4 ते 5 दिवसांना पाणी देणे गरजेचे आहे आणि नंतर 7 ते 10 दिवसात एकदा अशा पद्धतीने तुम्ही पाणी व्यवस्थापन करू शकता। नंबर 4, रोग व कीड व्यवस्थापन। ढगाळ हवामानात मावा व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होतो। जैविक कीटकनाशकाचा वापर करावा। कुज रोग टाळण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा करणे गरजेचे आहे। रोग प्रतिबंधासाठी झाडांना नियमित फवारणी करावी। नंबर 5 चा टॉपिक म्हणजे फळधारणा आणि काढणी। रोप लावणीनंतर 70 ते 90 दिवसापर्यंत फळ हे काढणीस तयार होतात। फळ सज्ज असल्याचे ओळखण्याचे एकमेव मार्ग म्हणजे टरबूजवर हलकासा टपकन असा आवाज दिल्यास किंवा वरून जर टपकन असं मारल्यास खोल आणि दणदणीत आवाज येतो। तर याच्यावरून फळ हे पक्व झाले की नाही हे आपल्याला समजण्यास मदत होते। आणि अशा पद्धतीने जर आपण सोय घेतली तर 200 ते 300 क्विंटल प्रति एकर याप्रमाणे उत्पन्न मिळवता येते। नंबर 6 अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाजारपेठ आणि नफा। थेट बाजारात विक्री करून लाखोचे उत्पन्न मिळवता येते। थेट ग्राहक विक्री, होलसेल, विविध प्लॅटफॉर्मचा वापर करून अधिकचा नफा मिळवता येते। ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला ऑर्डर कन्फर्म झाल्याबरोबर जसा अधिकचा पैसा मिळवण्यास सुद्धा चांगल्या पद्धतीचा फायदा होतो। सुपर मार्केट आणि हॉटेल्सशी संपर्क करून तसंच त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट किंवा करार केल्याच्या नंतर निश्चित आणि चांगला नफा सुद्धा मिळवून घेता येते। मित्रांनो, टरबूज शेती ही फायदेशीर ठरू शकते। योग्य नियोजन आणि मेहनतीची गरज आहे। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।